महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन शिवधनुष्य हे सुरू झालेलं आहे। हे नेमकं ऑपरेशन आहे काय हे जाणून घेऊ। आपल्यासोबत मंत्री महोदय उदय सामंत आहेत, कारण का गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा आहेत की नेमकं कुठले खासदार आणि कुठले आमदार हे संपर्कात आहेत हे अद्याप समोर आलेले नाही। त्यामुळे हे ऑपरेशन शिवधनुष्य नेमकं काय आहे हे जाणून घेऊया। सामंत साहेब, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। ज्या पद्धतीनं ऑपरेशन शिवधनुष्य राबवलं जात आहे, प्राथमिक माहिती अशी आहे की खासदारांचा पहिला पक्षप्रवेश होणार आहे। सध्या उद्धव ठाकरेंकडे 8 खासदार आहेत आणि त्यातले कमीत कमी तुमच्याकडे 6 संपर्कात असल्याची माहिती आहे। काय नेमकी ही माहिती आहे, कितपत तथ्य आणि यांचा पक्षप्रवेश कधी होणार? बघा, मला 3 चीज माहिती होती, आता त्या आकडा 6 पर्यंत गेलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही तांत्रिक बाबी तपासणं चालू आहे, पण माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व पूर्ण महाराष्ट्रानं मान्य केलेलं नेतृत्व आहे। शिवसेना नक्की कोणाची आहे हे देखील जनतेनं मान्य केलेलं आहे, कारण 80 पैकी ज्यावेळी 60 आमदार निवडून येतात त्याचवेळी निश्चित झालेलं आहे की मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आहे। जसं तुमचं शिवधनुष्य ऑपरेशन तसं टायगर ऑपरेशन पण आहे। टायगर ऑपरेशन आणि शिवधनुष्य ऑपरेशन ही सायमल्टेनियसली 2 ऑपरेशन चालू आहेत। त्याच्यामुळे कुठच्या ऑपरेशनमध्ये कुठचे आहेत हे काही कालावधीनंतर तुम्हाला कळतील, पण त्यातलाच एक ऑपरेशनचा भाग उद्यापासून रत्नागिरीमध्ये सुरू होतोय। माझ्या मतदारसंघामध्ये युबीटीचे जवळजवळ 90-95% पदाधिकारी हे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरू करत आहेत। पुढच्या टप्प्यामध्ये काही माजी आमदार आमच्यासोबत येतील आणि असे जवळजवळ 10 ते 12 माजी आमदार हे पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातले पश्चिम महाराष्ट्रातले येण्याची शक्यता आहे आणि ते आल्यानंतर एक एक टप्पा आम्ही पादाक्रांत करू आणि जे काय आरोप आमच्यावर करतात की 20 तुमच्यावर आहेत, 40 तुमच्याबरोबर आहेत, 60 तुमच्याबरोबर आहेत, भटकती आत्मा आहे, फक्त काही लोकांनी लक्षात ठेवावं, ही भटकती आत्मा कधीही मानेवर बसू शकते। त्याच्यामुळं तुमच्या ह्या बोलण्यामुळंच उबाटा तुटते हे अनेकांनी सांगितलेलं आहे आणि अनेकांचा हाच आवाज आहे की या सगळ्या बोलण्यामुळं आणि या सगळ्या वागण्यामुळं आम्हाला उबाठामध्ये राहायचं नाही आणि त्याची सुरुवात रत्नागिरीमधून होणार आहे। सामंत साहेब, पण प्रश्न असा आहे की 3 खासदार तुम्ही म्हणाला, ते 3 खासदार कुठले? मुंबई ग्रामीण भागातले, कारण का मुंबईत युबीटी मूळ रोवून आहे, मुंबई महानगरपालिकेला जवळ आलेली आहे। हे 3 खासदार तुमच्या संपर्कात नाही, सरळ 8तले 3 कुठले? 9तले 9 9 9तले 3 ना। कुठले? मुंबईचे 1 नंबरचा असू शकतो, 5 नंबरचा असू शकतो, 9 नंबरचा असू शकतो, 2 नंबरचा असू शकतो, 6 नंबरचा। मला वाटतं की हे पुन्हा फोडाफोडीचं राजकारण हे महाराष्ट्राला आवडेल। हे फोडाफोडीचं राजकारण नाही, मला नम्रपणानं सांगायचं आहे की हे अजिबात फोडाफोडीचं राजकारण नाही। हे काही लोकांना रिअलाईज झालंय की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य होता। ज्या पद्धतीनं त्यांना वागवलं जातं आहे, ज्या पद्धतीनं त्यांचं काहीच गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत, त्यांच्या संघटनात्मक त्यांना ताकद दिली जात नाही, विकासात्मक ताकद दिली जात नाही, त्याच्यामुळं हा काय फोडाफोडीचं राजकारण नाही, हे आपणहून समजून घेऊन काही लोक निर्णय घेतात। प्रश्न असा आहे की जे उमेदवार युबीटीच्या खासदारांच्या विरोधात लढले त्यांना हे मान्य होईल का? कारण का परत कसं होईल की ज्यांच्याशी संघर्ष केला तेच परत सोबत येणार, मग भविष्यातलं राजकारण कसं होणार? यामध्ये मी स्पष्ट सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं जे बॉन्डिंग आहे सगळ्यांचं ते फार मजबूत आहे। त्याच्यामुळे अशा ठिकाणी एखादा प्रसंग आला तर स्वतः शिंदेसाहेब त्यांना समजून सांगू शकतात। त्याची ब्रेकिंग तुम्हाला मिळणार नाही याची आम्ही तजवीज नक्की करू, पण हे 3 नक्की यादीमध्ये आहेत। पण असं आहे की ऑपरेशन सायलेंटली राबवलं जातं, पण ह्या ऑपरेशनच्या आधीच ज्या पद्धतीनं गाजावाजा झालेल्या आहेत, नावांची फोडाफोड झालेली आहे, तुम्हाला वाटतं हे ऑपरेशन सक्सेसफुल आहे? अजिबात नावांची फोडाफोड झालेली नाही, नावं ही गुलदस्त्यात आहेत, परंतु जे करायचं ते सांगून करायचं ना। माननीय जे करायचं ते नाही, मागच्या वेळी देखील उठाव जो झाला तो 2 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांनी सांगून थकले म्हणून उठाव झाला। तसंच सांगूनच आपण करतोय, मागून येणं, त्याच्यानंतर काहीतरी गैरसमज पसरवणं। शेवटी ही मंडळी जी आमच्याकडे येते त्यांना सावध नाही करत उद्धव ठाकरे, सावध होऊन सुद्धा काही परिणाम होणार नाही ही खात्री असल्यामुळे सावध करतोय। खूप धन्यवाद। पण पक्षप्रवेश कधी होईल? पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश पुन्हा एकदा सांगतो की रत्नागिरीपासून सुरू होतोय। कोकण, पश्चिम महाराष्ट्र हा पहिला टप्पा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा असं करत 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 जेवढे आमच्यावर विश्वास ठेवतील, एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवतील, ते पक्षामध्ये सक्रिय होतील। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।